धन्यवाद सर. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता सरस्वती आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्रीकृष्ण यांना मी वंदन करते. आज येथे सर्व बोलवलेले माननीय पाहुणे मंडळी आणि सर्व समोर बसलेले बंधू भगिनी, माझ्या काबरानगरमधील सर्व मैत्रिणी आणि इतर नगरातील सर्व महिला, आज मी आपल्या समोर भारतीय संस्कृती आणि महिला या विषयावर माझ्या मनातील विचार आपल्यासमोर मांडणार आहे. थोडक्यात मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीविषयी सांगताना मला असे म्हणावेसे वाटते, भारतीय संस्कृती ही आपली जगात अजरामर आहे, सर्व जगात प्रसिद्ध आहे. या संस्कृतीविषयी सांगताना मला म्हणावेसे वाटते की प्रवाही असेही चिरंजीवी आहे, प्रवाही असेही चिरंजीवी आहे, अनेकातुनी एकता हीच आहे, अनेकातुनी एकता हीच आहे, प्रतीके स्वरूपात ही व्यक्त होते, प्रतीके स्वरूपात ही व्यक्त होते. नमस्कार त्या भारतीय संस्कृतीते, नमस्कार त्या भारतीय संस्कृतीते. भारत माता की जय. संस्कृती म्हणजे काय? सुविचारांना घेऊन अखंडितपणे वाहणारा एक खळखळता झरा आहे. संस्कृती म्हणजे काय? प्रथम आपण संस्कृती म्हणजे काय हे बघूया. संस्कृती म्हणजे सुविचारांना घेऊन अखंडितपणाने वाहणारा पाण्याचा हा खळखळता झरा आहे. मानवी जीवन हे झऱ्यातील पाणी आहे आणि या पाण्याला सतत वाहत ठेवणं आणि त्याचा योग्य तो उपयोग करून समृद्धीचा वारसा पुढच्या पिढीच्या हातात सोपवणे हे माणसाचे कर्तव्य आहे. ऋषीमुनींनी निर्माण केलेली विचार प्रणाली आणि त्याला अनुसरून केलेली आचारसंहिता म्हणजे संस्कृती. भारतीय संस्कृती म्हणजे काय? भारतीय संस्कृती म्हणजे काय तर कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्हींचा जिवंत महिमा म्हणजे भारतीय संस्कृती. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृती ही सर्वांना जवळ करणारी आहे. म्हणूनच भारतीय संस्कृती पुढे आपले हात जोडले जातात आणि आपण नतमस्तक होतो. उत्सव, सण यातूनच ही संस्कृती आपल्याला दिसते. ही संस्कृती टिकवणे म्हणजे संस्काराची जोपासना करणे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हे संस्कार पाठवणे म्हणजे संस्कृती टिकवणे असे. या संस्कृतीविषयी आपण म्हणू शकतो अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही संस्कृती आहे. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षासी आधार, दीपास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना आधार संस्कार, मना आधार संस्कार. असे हे संस्काराचे सामर्थ्य आहे. आपल्या संस्कारामध्ये अतिशय सामर्थ्य आहे. या आचार विचारातून संस्कार घडत असतात. मैत्रिणींनो, आपण बघतो हिरा खाणीतून निघतो, आपल्याला मिळतो. खाणीतून हिरा काढल्यावर त्याच्यावर पैलू पाडले जातात आणि मग पैलू पाडल्यावर त्याला जेव्हा सोन्याच्या कोंदणात बसवले जाते तेव्हाच त्याचे मूल्य वाढते, नाही का? या हिऱ्यांवर संस्कार घडवले जातात आणि मगच त्याचे मूल्य वाढते. तर असे हे संस्कार. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंदांविषयी मला एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगावी वाटते की हे संस्कार आचारातून, विचारातून कसे घडतात याबद्दल मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. विश्वनाथ बाबू म्हणजे स्वामी विवेकानंदाचे वडील होते बरं का. तर ते अतिशय श्रीमंत होते. त्यांच्याकडे एक घोडागाडी होती आणि या घोडागाडी चालवण्यासाठी त्यांनी एक गाडीवान ठेवला होता बरं का. तर हा गाडीवान कसा होता? उंचापुरा, धष्टपुष्ट असा होता तो, रुबाबदार मिशा वगैरे त्याच्या. तर या गाडीवानाला त्यांनी निळ्या रंगाचा एक ड्रेस दिला होता. तो निळ्या रंगाचा ड्रेस घालायचा आणि डोक्यावर टोपी घालायची, कमरेला पट्टा बांधायचा आणि त्या पट्ट्यावर पितळी बिल्ला असायचा.
असा हा त्याचा रुबाब. आणि तो गाडी चालवायचा, घोडे चालवायचा, म्हणजे घोडे असायचे त्या गाडीला, तर ती गाडी चालवायचा तो. तर या गाडीवानाचा या नरेंद्राच्या मनावर अतिशय प्रभाव पडलेला होता. त्याचं त्याला खूपच हे वाटायचं की खरोखर हा गाडीवान किती म्हणजे चांगला दिसतो, किती रुबाबदार दिसतो, असं त्याला मनात नेहमी वाटायचं बरं का. एक दिवस संध्याकाळी विश्वनाथ बाबू म्हणजे नरेंद्रचे वडील त्यांनी त्याला विचारलं, नरेंद्र मला सांग, तू पुढच्या आयुष्यात कोण होऊ इच्छितोस, काय होणार तू पुढच्या आयुष्यात? तर नरेंद्र बाबूंनी चटकन उत्तर दिलं, बाबा मी नाही का गाडीवान होणार आणि ऐटीत घोडे हाकणार. विश्वनाथ बाबूंना त्याच्याशी काय बोलावं हे काही समजेना. तू गाडीवान होणार? हो बाबा, मला त्या आपल्या ज्या गाडीवान आहे त्याच्याप्रमाणे गाडीवान व्हायचं आहे आणि ऐटीत मी घोडे चालवणार, गाडी चालवणार. पण त्याचे बोलणे आता ऐकून त्याच्या वडिलांना प्रश्न पडला की आता याला कसं समजवावं. इतक्यात नरेंद्रची माता भुवनेश्वरी तिथे आली. तिने नरेंद्रला जवळ घेतलं आणि त्याला काय म्हणाली, बेटा खरं आहे तू गाडीवान हो, पण कसा गाडीवान होशील तू? तिने काय केलं, भिंतीवर समोरचं एक चित्र होतं. चित्र कशाचं होतं? श्रीकृष्ण रथात बसलेले होते आणि ते अर्जुनाला सारथ्य करत होते. तर तू या श्रीकृष्णासारखा गाडीवान हो, जसे श्रीकृष्ण सारथ्य करतायत तसा तू आयुष्यात हो. साधा गाडीवान होऊ नको, तू श्रीकृष्णाप्रमाणे त्या रथाचे सारथ्य कर, असा तू गाडीवान हो. आणि आईचे हे शब्द त्यांनी आयुष्यात पाळले आणि खरोखर आपल्याला माहित आहे की स्वामी विवेकानंद पुढे आयुष्यात किती चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं यश संपादन केलं. मैत्रिणींनो, असे हे संस्कार हे आचार विचारातून घडत असतात. विनोबाजींविषयी असेच एक छोटेसे उदाहरण मला सांगावे वाटते. ते जिथे राहत होते तिथे त्यांच्या घरासमोर एक फणसाचं झाड होतं बरं का. तर त्या झाडाला भरपूर फणसं लागलेली होती. विनोबाच्या आईने काय केलं, ती फणसं काढून आणली आणि मग त्यातले गरे काढले सगळे. आता विनोबांना ते खायची इच्छा झाली. आई त्यांना विनू विनू वगैरे म्हणायची. तर विनूने आईला मागितले, आम्हाला गरे दे आता खायला म्हणून. तर आईने काय सांगितलं की हे बघ, तू आधी काय कर, द्रोण तयार कर, 10-12 द्रोण तयार कर, मग मी तुला देते खायला. मग विनूने पळसाची पानं गोळा केली आणि त्या पानांपासून त्याने द्रोण तयार केले बरं का. आणि मग ते द्रोण त्याने आईजवळ नेऊन दिले. तर त्या द्रोणामध्ये त्याच्या आईने सगळे गरे ठेवले, थोडे थोडे करून प्रत्येक गरे. आणि मग नंतर ते द्रोण होते त्यातील एक द्रोण त्याने विनू जवळ दिला आणि त्याला सांगितलं की तू हा द्रोण देवापुढे ठेव, नैवेद्य दाखव आणि मग मी तुला देणार. मग विनूनी तो द्रोण देवापुढे ठेवला, देवाला नमस्कार केला. त्याला म्हटलं आता तर आपल्याला गरे मिळणार आहे खायला. पण असं केलं नाही आईने. आईने काय केलं, आल्यावर परत हा द्रोण घे, हा त्या शेजारच्या काकाला नेऊन दे, हा द्रोण घे, हा त्या आत्याला नेऊन दे, नंतर आपल्या कामाला जे गडी आहेत त्यांना हा द्रोण नेऊन दे. असं करून सगळे द्रोण त्याच्या आईने वाटून टाकले. फक्त एक द्रोण शिल्लक उरला आणि तो एक द्रोण त्यांनी विनोबाजींना दिला आणि मग त्यांनी ते गरे खाल्ले. मैत्रिणींनो, या उदाहरणावरून मला हेच सांगावेसे वाटते की आचारातून आणि विचारातून माणसावर संस्कार घडत असतात आणि हे संस्कार आयुष्यात त्याला अतिशय उपयोगी पडतात. इंसान ही वो देवता है जो सत्य पथ पर चल गया. इंसान ही जो देवता है वो सत्य पथ पर चल गया. इंसान ही साधु बने जो संयमी मन को किया. इंसान ही साधु बने जो संयमी मन को किया. इंसान ही वह नीव है जो ना सहे अन्याय को. इंसान ही जो वीर है जो ना सहे अन्याय को. इंसान ही इंसान है जो खोजता सदुपाय को. जो खोजता सदुपाय को. मैत्रिणींनो, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे हे आपली भारतीय संस्कृती सांगते. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला प्रथम ही संस्कृती समजून घेण्यासाठी भारतीय संस्कृतीचा इतिहासही आपल्याला समजून घ्यावा लागेल. आपला हा भारतीय संस्कृतीचा इतिहास अत्यंत उज्ज्वल आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. या रामचंद्रांचं जीवन, त्यांचं चरित्र काय सांगतं, माणसाने जगावं कसं. आणि जर तुम्हाला मरणाची भीती वाटत असेल तर आपले भगवान श्रीकृष्ण सांगतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. म्हणजे
कशानेही आपला हा आत्मा नष्ट होत नाही, आपला आत्मा हा अमर आहे, त्यामुळे तुम्ही मरणाची भीती बाळगू नका, असे आपले हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे, नाही का मैत्रिणींनो. यानंतर भारतीय संस्कृतीविषयी मी तुम्हाला या संस्काराची एक गोष्ट सांगू इच्छिते. मुलांवर लहानपणापासूनच आई वडिलांनी संस्कार घडवलेले असतात. तर या संस्कारामध्ये जास्तीत जास्त वाटा हा महिलांचा असतो असे मला वाटते. महिलांनी मुलांना लहानपणापासून संस्काराची शिकवण दिली पाहिजे. भारतीय संस्कृतीची आपली जी शिकवण आहे, आपले जे महान पुरुष होऊन गेले त्यांचे चरित्र मुलांना समजून सांगितले पाहिजे. आपल्या भगवान श्रीकृष्णाने जो गीतेत उपदेश केलेला आहे तो उपदेश काय आहे याची पण ओळख महिलांनी मुलांना करून दिली पाहिजे. आपल्याला आयुष्यात अनेक संकट येतात. या संकटावर मात करणे हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून कळते. आणि हे कळू द्या आपल्या मुलांना, ही सगळी चरित्र कळू द्या या मुलांना, आपल्या थोरा मोठ्यांचे हे सगळं चरित्र. मैत्रिणींनो, असे हे संस्कार, या संस्काराविषयी संस्कार कसे लहानपणापासूनच मुलांना टक्के टोणपे खायची सवय लागली पाहिजे. म्हणजे लहानपणी जर टक्के टोणपे खाल्ले तर मोठेपणी आयुष्यात ते उभे राहू शकतात. या संस्काराविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगते. एक मूर्तिकार होता फार पूर्वीच्या काळी. तो जंगलात फिरत होता, बरं का. जंगलात फिरत असताना काय झालं, त्याला एक दगड सापडला. त्या दगडाला त्यांनी सोबत घेतलं. म्हणजे तो मूर्तिकार होता, दगडापासून तो मूर्ती बनवायचा, म्हणून त्याने तो एक दगड सोबत घेतला आणि पुढे निघाला. पुढे निघाल्यावर त्याला आणखी एक दगड सापडला. मग ते दोन्ही दगड त्याने सोबत घेतले आणि तो घरी परत आला. आता त्याला दगडापासून मूर्ती बनवायची होती. त्याने तो पहिला दगड जो सापडलेला होता तो घेतला जवळ आणि आपल्या छिन्नी हातोड्याने त्याच्यावर त्याने कारागिरी करायला सुरुवात केली. त्याला त्या दगडापासून मूर्ती बनवायची होती. पण काय झालं, ते छिन्नी हातोड्याने त्याने घाव घालायला सुरुवात केल्याबरोबर त्या दगडाला वेदना व्हायला लागल्या आणि तो विवळायला लागला. आणि त्याने त्या मूर्तिकाराला विनंती केली, भाऊ थांबा तुम्ही, हे मला खूप यातना होत आहेत, मला हे छिन्नी हातोड्याचे घाव नका मारू, खरोखर थांबवा, माझ्या अंगावर हे असे प्रहार करू नका. त्या दगडाने विनंती केली आणि त्या मूर्तिकाराला दया आली. त्या मूर्तिकाराने ते काम बंद केलं आणि तो दगड बाजूला ठेवून दिला, तो पहिला दगड. आता मूर्तिकाराला तो मूर्ती बनवायची होती. त्याने काय केलं, दुसरा तो दगड सापडला होता तो घेतला आणि त्याच्यावर छिन्नी हातोड्याने प्रहार करायला सुरुवात केली हळूहळू. पण यावेळेस काय झालं बघा, त्या दगडाने हुकीचू केलं नाही, अगदी शांतपणे पडून राहिला आणि त्या मूर्तिकारालाही आपले काम करणे सोपे झाले. त्याने हळूहळू छिन्नी हातोड्याने कारागिरी करत करत त्याच्यापासून एक सुंदर मूर्ती घडवली. त्या दगडाने बिलकुल आवाज केला नाही किंवा मला दुखते किंवा मला त्रास होत असं काहीही तो बोलला नाही. त्यामुळे मूर्तिकाराने सुंदर त्याच्यापासून मूर्ती घडवली. आता देवाची मूर्ती तयार झाली. त्या मूर्तिकाराच्या जवळच्या गावातली लोक ती मूर्ती न्यायला आले. ज्यांनी त्याला मूर्ती करायला सांगितली होती ते लोक आले ती मूर्ती न्यायला. त्यांनी एक पालखी आणली होती, वाजत गाजत बँड बाजा घेऊन ते सगळं आले आणि त्या पालखीमध्ये त्यांनी ती मूर्ती बसवली. आणि मग ती आता ते मंदिराकडे निघाले. जाताना त्यांना तो दुसरा दगड दिसला, तोही त्यांनी सोबत घेतला आपल्या पालखीमध्ये आणि ती मूर्ती आणि तो दगड दोन्ही घेऊन ते सगळे गावकरी मंदिरात गेले. मंदिरात गेल्यावर त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. षोडशोपचारे तिला स्नान घातलं, दह्या दुधाने पाण्याने सगळं. नंतर वस्त्र नेसवले, फुलं हार घातले, नैवेद्य आरती केली, अशी सुंदर हे करून त्याची प्रतिष्ठापना केली आणि पूजा केली आणि ती मूर्ती मंदिरात बसली. दुसऱ्या दिवशीपासून सगळे लोक दर्शनाला यायला लागले. प्रत्येक जण दर्शनाला यायचं, त्या मूर्तीला नमस्कार करायचं आणि हार फुलं व्हायचे, नैवेद्य दाखवायचा आणि पायावर डोकं ठेवायचं मूर्तीच्या. आणि मग नंतर जाताना मात्र नारळ वगैरे आणलेलं असायचं. ते नारळ, त्याच्या बाजूला दगड ठेवला होता त्याच्यावर त्यांनी नारळ फोडायचं, नारळाचा तो प्रसाद ठेवायचा देवासमोर आणि दर्शन करून निघून जायचे. हे असंच चालू होतं. रोज कोणीतरी येत होतं, दर्शन घेत होतं, त्या मूर्तीला नमस्कार करत होतं आणि दगडावर नारळ फोडून ते प्रसाद ठेवून निघून जात होतं. आता परत या दगडाला वेदना व्हायला लागल्या. तो खूपच वैतागला. रोज त्याच्या डोक्यावर हे नारळ फोडले म्हणजे प्रहार व्हायला लागले. तो त्या मूर्तीतल्या दगडाला म्हणाला, अरे मित्रा, किती तुझी मजा आहे, तुला एवढं उच्चासनावर बसवलंय, तुला एवढे षोडशोपचारे सगळी तुझी हे केली, पूजा केली आहे, फुलं वाहतात, हार वाहतात, लोक नैवेद्य दाखवतात,
तुझ्या पायावर डोकं ठेवतात आणि मला बघ, मला हे रोज सहन करावे लागतात. खरंच तुझी मजा आहे. तर तो दगड काय म्हणाला मूर्तीतला, मित्रा तू असं का म्हणतोस? अरे आज तू ज्या जागेवर आहेस त्या जागेवर मी असतो असा तू विचार कर. जेव्हा तुझ्यावर प्रहार करायला सुरुवात केली त्या मूर्तिकाराने शनी हातोड्याने, तेव्हा तू त्याला नकार दिलास. तू ते कष्ट सहन केले नाहीस आणि तू ते काम बंद करायला लावलंस. त्यामुळे तुला आज हे पायथ्याशी दगड राहावं लागलं आणि माझ्यापासून मात्र मूर्ती तयार झाली. तर मैत्रिणींनो, या पहिल्या दगडाने सर्व कष्ट सहन केले नाहीत, त्रास सहन केला, म्हणून आज त्याला ते टक्के टोणपे खात आयुष्यभर राहावं लागणार आहे. आणि जो दुसरा दगड होता त्याच्यापासून मूर्ती बनवली गेली. का बरं? कारण त्यांनी सगळं ते सहन केलं म्हणून त्याच्यापासून मूर्ती बनली. तर हीच गोष्ट आपण आपल्या मुलांसोबत शेअर करू शकतो की मुलांनी जर सुरुवातीच्या आयुष्यात त्रास सहन केला, टक्के टोणपे सहन केले, तर पुढील आयुष्य त्यांचे अतिशय सुखकर आणि आनंदात जाईल, नाही का? असंच मला या गोष्टीतून तुम्हाला सांगावंसं वाटतं. मैत्रिणींनो, मुलगा 12-13 वर्षात झाला, 15 वर्षात झाला, मुलगा असो की मुलगी असो, प्रत्येक जणांना आपण काही गोष्टी सांगितल्या तर कोणाला काही पटत नाही. आता मुलांना आपण सांगतो फास्ट फूड खाऊ नका, फास्ट गाड्या चालवू नका, हे करू नका, ते करू नका. पण 14-15 वर्षाची मुलं जी अशी असतात, आपलं मन मानेल तसं वागायची त्यांची इच्छा असते. त्यामुळे मोठ्या माणसाचं कोणाचंच ऐकायची त्यांची वृत्ती नसते, हो की नाही? पण जेव्हा त्यांना काही वेगळे अनुभव येतात, त्या अनुभवातून मात्र ही मुलं शिकतात आणि शहाणी होतात. तर या अनुभवाविषयी असंच मला तुम्हाला सांगायचं. मला एक उदाहरण आठवतं. गुजरातमधील हिऱ्यांचे व्यापारी सावजीबाई ढोलकिया नावाचे हिऱ्याचे व्यापारी, मला माहीत असतील, ऐकून सगळ्यांना माहीत आहेतच. तर अतिशय श्रीमंत व्यक्ती ही होती आणि त्यांनी गडगंज पैसा जमवलेला होता. कोट्याधीश होते आणि मेहनत करून त्यांनी अतिशय पैसा जमवला होता. सावजीबाई ढोलकिया, बरं का? तर त्यांचा व्यापारी खूप चांगला होता. त्यांचा एक मुलगा होता, त्याला त्यांनी विलायतेला पाठवलं होतं शिकायला. तो शिकून परत आला. तिकडून परत आल्यावर तो आता वडिलांच्या कामामध्ये लक्ष घालायला लागला. मग लक्ष घालताना तो काय करायचा, गल्ल्यातले पैसे असतील ते घ्यायचे, काही आणायचं, इकडे तिकडे उडवायचे. ते जे मजूर लोक असतात त्यांच्यावर ओरडाआरडा करायचा, म्हणजे प्रेमाने त्याला बोलायचं नाही, काही नाही. असं त्याचं ते बघून त्याच्या वडिलांना खूप त्रास व्हायला लागला. ते त्याला सांगायचे, अरे तू असं करू नकोस, त्या आपले नौकर आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोलत जा, तू लक्ष घालत जा कामात, आणि पैसे पण तू असे उडवत जाऊ नको, असे ते त्याला समजावून सांगायचे. पण तरी तो काही म्हणजे लक्ष द्यायचं नाही. त्याला मनाला गुरमी होती, आपण एवढ्या मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यांचा मुलगा आहोत, म्हणजे रुबाबातच तो राहायचा नेहमी. मग वडील त्याच्या या वागण्याला वैतागले आणि त्यांनी काय केलं, एक दिवस त्याला जवळ बोलावलं आणि जवळ बोलावल्यावर काय सांगितलं, हे बघ मी तुला हे 7,000 रुपये देत आहे, हे 7,000 रुपये तू जवळ ठेवायचे आणि हे तिकीट, त्यांनी त्याला एक तिकीट दिलं रेल्वेचं, आणि हे घेऊन तू आजच निघायचं इथून, बरं का? आणि तू तुझ्या हिमतीवर काम मिळवायचं. तिथे तू माझ्या तिथे वडिलांचे जे हे आहे, तुझी ओळख वडिलांची की मी हिऱ्याच्या व्यापाऱ्यांचा मुलगा आहे असं कोणालाही सांगायचं नाही, किंवा तुझ्या डिग्र्याही तिथे सांगायचं नाही. तू फक्त कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह करायचा. आणि जर खाताना पैसे कमी पडले तर मात्र या 7,000 रुपयामधून तू खर्च करायचे. पण शक्यतो तू कष्ट करून पैसे कमवायचे आणि मगच तुझा उदरनिर्वाह करायचा. आणि तू इथून निघून जा, या तिकिटावर मी जिथे तिकीट दिले तिथून तू जा, आणि मी तुझी काही म्हणजे कुठे आहेस काय नाही याची चौकशी करणार नाही. जेव्हा तुला कष्ट करून या 7,000 रुपयामध्ये तू वाढ करशील तेव्हाच तू माझ्याकडे परत ये, असं त्यांनी त्याला सांगितलं, बरं का? त्या मुलाने वडिलांची आज्ञा शिरसावंद मानली, वडिलांना नमस्कार केला आणि तो निघाला. त्या तिकिटावर तो जाऊन गुजरातमधून निघाला तर ते तिकीट कुठलं होतं, केरळमधलं होतं. केरळमध्ये गेला तो. गुजरातचा मुलगा एकदम केरळमध्ये गेला. तिथली भाषा येत नाही, संस्कृती येत नाही, काही हे माहीत नाही. तो खूप परेशान झाला. दिवसभर खूप फिरला. तिथे उतरल्यावर त्याला कुठेही काम मिळालं नाही. पोटात आगीचा डोंब घुसळला. बरं आता कुठे उतरावं, चांगल्या हॉटेलमध्ये उतरायची त्याला इतके दिवस सवय होती, आई वडिलांबरोबर फिरायचं, चांगल्या हॉटेलमध्ये उतरायचं, चांगलं चुंगलं खायचं मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन. पण आता वडिलांनी अट घातली होती की शक्यतो हे पैसे वापरायचे नाहीत, तू कष्ट कर आणि मग ते पैसे वापर. फिरत फिरत संध्याकाळ झाली आणि एक चहाची टपरी त्याला समोर दिसली. तिथे तो गेला आणि त्या टपरीवर जाऊन त्याने तिथे काम मागितलं, बरं का?
मग त्याला तिथे काम मिळालं. तो काय म्हणाला, मालक हे बघ कब्बशा विसायचं काम आहे इथे, तू घेशील करशील तर कर. तो आनंदाने तयार झाला आणि तिथे त्याने ते कब्बशा विसायचं काम घेतलं. रात्री त्यांनी सगळं काम केलं. मग तिथे त्याला पोटाला खायलाही मिळालं, बाजूला आडोशाला त्या ओसरीवर त्याला झोपायला जागाही मिळाली. म्हणजे जेवण आणि झोप हे त्याची मुख्य कामं दोन झाली. त्याचा काही पैसा खर्च झाला नाही. तर त्या दिवशी तो तिथे राहिला. त्याच्यानंतर सतत 8-10 दिवस तो तिथेच राहिला आणि काम करायला लागला. त्याचा पोटा पडण्याचा प्रश्न भागला, त्याला झोपायला जागा मिळाली आणि मन लावून तो काम करायला लागला. 15 दिवसानंतर तो मालक त्याच्यावर खूप खुश झाला. एवढा प्रामाणिक मुलगा आहे, एवढा चांगलं काम करतो. तो काय म्हणाला, हे बघ बेटा, तू आता उद्यावरून माझ्या गल्ला सांभाळ, माझ्या गल्ल्यावर बसत जा आणि मी तुझा पगार वाढवतो. तर तो मुलगा काय म्हणाला, नाही नाही, मला ना उद्या जावंच लागेल. आता 15-20 दिवस झाले, मी इथून दुसरीकडे जाणार. तर तो मालक म्हणाला की अरे दुसरीकडे का जातोस तू. नाही, मला दुसरीकडे नोकरी करायची म्हणतो. अरे मी तुला पगार वाढवून देतो, तू जाऊ नको दुसरीकडे असं तो म्हणतो. तरी पण तो म्हणतो नाही, मला जावंच लागेल असं म्हणून तो तिथे ती नोकरी सोडतो आणि निघतो. कारण त्याला आठवतं की त्याच्या वडिलांनी सांगितलेलं असतं की कुठेही जर तू काम केलंस तर जे कष्ट केले तिथे फक्त 8-15 दिवस राहायचं आणि मग दुसरीकडे जायचं. दुसरीकडे परत 8-15 दिवस राहायचं, काम करायचं, ते परत तिसरीकडे जायचं. म्हणजे तुला वेगवेगळे अनुभव येतील, वेगवेगळ्या ठिकाणी कष्ट करायची सवय लागेल, हे वडिलांनी त्याला जतावून सांगितलेलं होतं. त्यामुळे तसंच त्याने केलं आणि तिथून तो निघाला. मग दुसरीकडे तो एका मिठाईच्या दुकानात लागला कामाला. तिथे कामाला गेल्यावर तिथे त्याने असं 8-15 दिवस काम केलं. मालकाची मर्जी संपादन झाले, त्याला थोडेसे पैसे जास्त मिळायला लागले. असं करत करत त्याने 7-8 ठिकाणी नोकऱ्या केल्या, म्हणजे असे कामं केले. आणि मग त्याच्या त्या 7,000 रुपयांमध्ये थोडीशी वाढ झाली. पण हे करताना त्याच्या लक्षात आलं की मी थोडेसे कष्ट करतोय, थोडंसं पैसे मिळवण्यासाठी मला इतके कष्ट करावे लागतात. माझ्या वडिलांनी एवढा मोठा डोलारा उभा केलेला आहे, त्यांना तर किती कष्ट करावे लागले असतील असं त्याला जाणीव झाली त्यांच्या कष्टाची. त्याला त्या पैशाची किंमत कळली आणि त्याला एकदम मन त्याचं भरून आलं वडिलांप्रती. आणि मग जवळजवळ 7-8 महिन्यानंतर तो पैशाची त्याच्याजवळ वाढ झाल्यावर तो घरी परत आला आणि वडिलांच्या पायावर त्याने डोकं ठेवलं आणि त्यांना ते पैसे त्यांनी वडिलांना दिले आणि सांगितलं की बाबा, तुम्ही मला जन्म दिला हे तुम्ही खूप चांगलं केलं, पण तुम्ही की नाही मला जे शिकवलं, स्वतःच्या हिमतीवर तू उभा राहा, स्वतःच्या कष्टाने उभा राहा, स्वतःची ओळख तू स्वतः निर्माण कर आणि त्यामुळे मी आज स्वावलंबी बनलो आहे. मला खरोखर तुम्ही हे खूप चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि मी आता तुमच्यासारखा मोठा होईल, तुमच्यासारखा कष्ट करीन आणि तुमच्यासारखाच मी प्रयत्न करेन काम करण्याचा आणि पैसे कमावेन असं तो वडिलांना म्हणाला. वडिलांना काय हवं होतं हेच पाहिजे होतं. जी गोष्ट वडील तोंडी सांगून त्याला कळत नव्हतं ती त्याला अनुभवाने कळली. तर मैत्रिणींनो, मला या कथेतून असं सांगायचं आहे की टक्के मुलांना खाऊ द्या, त्यांना अनुभव येऊ द्या. आपण कितीही शिकलो आणि काही केलं तरी व्यवहार ज्ञान हे आपल्याला आलंच पाहिजे, नाही का. व्यवहार ज्ञानाची ही गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली.